बॅटर्स पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. चिंचवड आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. चिंचवड आणि माले दोन्ही संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये. ओके ओके ठीक आहे. यस यस सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मोहन जमदाडे आणि पृथ्वी जमदाडेला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती चिंचवडचा फिरकीपटू, ज्या फिरकीपटूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच रोहित अरुण खांडेकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस पहिला चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर कमालीचं वळण घेतलंय, यासाठी ओळखला जातो. अगदी प्रहार चषकाची स्पर्धा, पुण्याची मानाची स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवली आहे. तो खेळाडू आपण पाहतोय. आतमध्ये गुगली, जबरदस्त मॅजिक चेंडू पाहायला मिळालाय. काय चेंडू हाताला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. रोहित खांडेकर यासाठी प्रसिद्ध आहेत आणि ती प्रसिद्धी इथे दाखवली जाते. आतमध्ये आला, गुगली होता, बॅक ऑफ द हँड, रॉंग वन इथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय, बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल. हा चेंडू टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला वळालाय. यावेळेस देखील आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ढुंडो ढुंडो रे साजना असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. या चेंडूवरती थोडीशी फ्लाईट दिली होती, आपण पाहिलं तर थोडासा वरतून केला. त्यानंतर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळाला. ही खासियत आहे या खेळाडूची. सातत्याने आपण पाहिलं तर चांगल्या लेवलचं, चांगल्या दर्जाचं क्रिकेट हा खेळाडू खेळत आलाय. खुल्या गटाच्या स्पर्धा देखील चांगल्या दर्जाचा खेळ. कालच्या स्पर्धेमध्ये जयसिंगपूरच्या पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळालाय. संजू मालक प्रेमी जयसिंगपूर संघाकडून खेळत असताना तिथे देखील या खेळाडूने चांगला खेळ केलाय. धावसंख्या मात्र स्थिरावली, अजूनही धावा बनवायला सुरुवात झालेली नाहीये.
आतमध्ये आला, पुन्हा एकदा गुगली, आणखीन एक मॅजिक चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो, जबरदस्त गोलंदाजी इथे केली जाते. ही फिरकीची जादू आहे, या फिरकीपटूची चर्चा का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ते दाखवतोय मैदानाच्या आतपर्यंत. हा चेंडू बाहेर गेला, स्टेप आउट केलाय, यावेळेस हात खोलले, 4 चेंडूंचा दबाव इथे हटवलाय, प्रेशर रिलीज, फटका, षटकार. हॅलो, हॅलो, यस, इथे षटकार पाहायला मिळाला, स्टेप आउट केला आणि त्यानंतर मोहन जमदाडेच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच डगआउट मधून देखील आता मात्र मेसेज येत असताना पाहायला मिळतोय. हातावरनं ओळखणं गरजेचं आहे या खेळाडूला, निश्चितच हातावरून ओळखलं तर 50% काम सोपं होणार आहे. हा वेगात टाकलाय, बाकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, वेगात टाकलाय, वेगामध्येच उत्तर दिलंय, धावा मिळतील त्या 4. षटक क्रमांक पहिला आता संपलाय, 10 या आकड्यावरती धावसंख्या. हॅलो, चेक. यस, इथे चौकार आला, या चौकाराच्या मदतीने धावफलक आता मात्र आपण पाहिलं तर डबल डिजिट मध्ये अर्थातच 10 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. आदित्य आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, षटक क्रमांक 2 मध्ये आपण आदित्यला पाहतोय. पॉवर प्लेचं षटक, पहिले 4 चेंडू गोलंदाजाचे, मात्र त्यानंतर मोहन जमदाडेने ती मिस्ट्री ओळखली आणि तिथे फटकीबाजी अफलातून पाहायला मिळाली. अखेरच्या चेंडूवरती तो चौकार देखील आला. चांगली गोलंदाजी रोहित खांडेकर यासाठी ओळखले जातात आणि ती ओळख मैदानाच्या आतपर्यंत दाखवल्या. सातत्याने आपण पाहिलं तर मॅचिक चेंडू, ती विविधता पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. एक चेंडू बाहेर, एक चेंडू आतला, एक चेंडू वेगवान आणि त्यामुळेच हा खेळाडू प्रसिद्धीच्या जोतामध्ये देखील आलाय. फेरबदल केला जातोय, संदेश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 मध्ये संदेशला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती पृथ्वी जमदाडे, लेफ्ट हँड बॅटर मालेचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू हाही देखील आहे. चांगल्या दर्जाचं ग्रामीण क्रिकेट हा खेळाडू देखील खेळत आला. बाउन्सर पहा, वेगाने टाकलाय, यावेळेस मात्र कानाच्या बाजूने शिट्टी वाजवत गेलाय. 1 ऑफ दी ओव्हरचा इशारा इथे आलाय. ऍक्शन रिप्ले, टप्पा पडला, उसळी घेतली आणि त्यानंतर कानाच्या बाजूने शिट्टी वाजवत जाणारा हा बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. 10 या आकड्यावरती धाव फलक. अशा प्रकारची जर निश्चितच गोलंदाजी राहिली तर या मॅच मध्ये कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल. पॉवर प्लेचं षटक, 10 धावा, तितकं चांगलं षटक म्हटलं देखील जाईल, कारण या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर धावा या बनवल्या जातात. 5ची लेडी गेज पाठीमागे चाललाय आणि यावेळेस आपण पाहिलं तर धावा किती मिळत आहेत, 4 धावा धावफलकावरती. चौकार इथे येत असताना पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. हा चेंडू देखील थोडासा पाठीमागे, हाफ ट्रॅकर हाताला, बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून 4 धाव्यांसाठी हा चौकार येत असताना पाहायला मिळालाय. धावसंख्येचं टोटल आता निश्चितच जाऊन पोहोचतंय 14 या आकड्यावरती. हा नशिबाचा चौकार आलाय. लॉफ्ट केला, यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय, लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय या संघ सहकार्यांकडून, त्यामुळे टाळ्यांचा गजर देखील झालाय. एक सिंगल धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती आणि या एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचतंय, ते म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 ऑन दी बोर्ड. मोहन जमदाडे पहिले 4 चेंडू स्ट्रगल केला, त्यानंतर ते आक्रमकता, ज्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात त्या आक्रमकता इथे दाखवले. मोहन जमदाडे हा खेळाडू देखील जबरदस्त आहे. त्या खेळाडूची देखील चर्चा रंगते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. टप्प्याचा बॉल, शॉर्ट अँपुलचा फटका, गॅप शोधलाय, जबरदस्त फटका, धावा मिळतात त्या 4. वेगवान केलाय, चौकार आलाय मोहनच्या बॅटवरून. यावेळेस देखील तीच चुकी केली, पाठीमागे केला, हाफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती शॉर्ट अँपुलचा फटका, बॉल खाली ठेवण्याचा प्रयत्न ते पाहायला मिळाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक नव्हते त्याच क्षेत्रामध्ये इथे फटका केला आणि 4 धाव्यांची मोहर इथे लगवल्या. आडवा बॅटने ऑन साईडला, यावेळेस डीप परे प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल धाव फक्त आणि फक्त धाव फलकावरती पाहायला मिळते.
सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता 20 या आकड्यावरती 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत. षटक क्रमांक दुसरं सध्याच्या घडीला चालू आहे. संदेशचं हे षटक देखील 10 धावांचं राहिलंय. पहिलं षटक 10 धावांचं होतं. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 10 धावांवरती समाप्त केलं जाईल की अजूनही धावा बनवल्या जातील. सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. सीधी बॅट, नो बकवास. पृथ्वी जमदारेच्या बॅटमधून आलेला हा वार. षटकार. 2 षटकांचा की आता संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचं टोटल 13च्या सरासरीने 26 या आकड्यावरती. गुरुदाईच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा रोहित खांडेकरला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर क्रिकेट तर चांगल्या दर्जाचे खेळत आहेत, मात्र त्यांचा जो ब्रँड आहे रोनी स्पोर्ट्सचा, त्या ब्रँडची देखील चर्चा राहिली आहे. बॅटचा ब्रँड आहे रोनी स्पोर्ट्स. हा ब्रँड देखील चांगल्या दर्जाचा चालत असताना पाहायला मिळालो. आतमध्ये आलाय, फटका फसलाय, संधी विकेटची झेल पकडलाय. रोहित खांडेकरच्या नावावरती पहिली विकेट. मोहन जमदारेचा खेळ संपलाय. माघारी परतावं लागतंय. मोहन बॅक टू दी पवेलियन. यस, विकेट आली आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच अर्जित सोळसे, मालेचा सुपरस्टार, ज्या खेळाडूच्या नावावरती ज्या खेळाडूच्या नावावरती या वर्षीच्या हंगामामध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार 6 चेंडू आणि 6 षटकार ठोकण्याचा कारनामा आहे तो खेळाडू अर्जित. वळवलाय बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. निश्चितच इथे व्हाईट बॉल येतोय. अर्जित सोळसे, मालेचा सुपरस्टार, आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. या वर्षीच्या हंगामामध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती 6 चेंडू आणि 6 षटकार ठोकण्याचा कारनामा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तो खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 27 आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. ओहो, हा चेंडू गुगली टप्पा पडला बाहेरच्या दिशेला. लेफ्ट आर्म फलंदाजासाठी वाला रॉंग वन होता आणि इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर रविराज खोत सर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेने केला, ओव्हर पिच केला आणि त्यानंतर पाठवला थेट काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. या सामन्यासाठी आपण पंच म्हणून पाहतोय. अर्थातच एका बाजूला बालाजी माने आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात सायमन. हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. यस, पाऊस जर पडला तर मॅच चालू राहील याची नोंद घ्यायची. यस, या सामन्यासाठी पंच सागर पाटील MS आणि त्याचबरोबर सायमन यांना आपण पाहतोय. या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आलाय, बॅक टू बॅकचे 2 षटकार. अर्जित सोळसे सातत्याने आपण पाहिलं तर हा खेळाडू देखील चर्चेत आहे. दोन्ही खेळाडू बॉस 11 संघाकडून देखील सातत्याने खुल्या गटाचं तालुका वाईज, जिल्हा वाईज क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये एका संघामध्ये होते, मात्र आज एकमेकांच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळतात. हीच खासियत आहे ग्रामीण क्रिकेटची देखील. आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. गुगली चेंडू मैदानाच्या आतमध्ये. रोहित खांडेची गुगली ओळखणं तितकंसं सोपं नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर बॅक ऑफ द हँड तो चेंडू, रॉंग वन चेंडू, तो ओळखणं तितकासा सोपा नाही आहे आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर प्रभावी राहिला हा खेळाडू. सातत्याने फ्लाईट दिले, स्विच हिट, रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर कलटी. अर्जित सोळसेच्या बॅटमधून षटकार. रिव्हर्सचा फटका, ऍक्शन रिप्ले पहिलेच वळले होते त्यामुळे थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि तिथे एक षटकार येत असताना पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 45 आकड्यावरती 15च्या सरासरीने बनवल्या गेल्या आहेत.
पहिल्या 3 षटकांमध्ये 45 धावा. या अर्जित सोळसेला आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. निश्चितच ओमसाई चषक 32 शिराळाची स्पर्धा आणि तिथे उत्कृष्ट फलंदाजांचा मानकरी देखील हा खेळाडू राहिला होता. अगदी आपण पाहिलं तर त्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून अनेक तारे सितारे टेनिस विश्वातले आले होते. मात्र त्या स्पर्धेमध्ये मालेचा हा सुपरस्टार अर्जित सोळसे बेस्ट बॅट्समनचा मानकरी राहिला होता. बॉलर नेम, गोलंदाजचं नाव. बॉलर नेम. अक्षय आलेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये अक्षय दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकामध्ये अक्षय आता दाखल झालेत. चांगली सरासरी राखली. निश्चितच आपण पाहिलं तर 45 धावा 15च्या सरासरीने धावा बनवल्यात. खोला टाकलाय. यावेळेस आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं जात आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. अर्जित सोळसेची ही खासियत राहिली आहे. निश्चितच षटकार चौकार आणि त्याचबरोबर त्या सिंगल डबल धावा. कधी कुठलं क्रिकेट खेळायचंय, कधी ऍक्सिलरेट करायचंय या खेळाडूला चांगलं माहिती आहे आणि त्यामुळेच तो खेळ देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस आतमध्ये आला. अँगलने आतमध्ये आला. पंचांकडे अपील झाले. फेकी खराब झाले. फेकी चुकीची झाली आणि त्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. 48 आकड्यावरती धावसंख्या 48 ऑन दी बोर्ड. हे दोन्ही लेफ्ट आर्म फलंदाज जे आपल्याला पाहायला मिळतात अर्जित सोळसे आणि त्याचबरोबर पृथ्वी जमदाडे. एका बाजूला पृथ्वी जमदाडे हा खेळाडू देखील आपण पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये चांगला खेळ केलाय. तर दुसऱ्या बाजूला अर्जित सोळसे या खेळाडूची चर्चा सातत्याने रंगले. साई स्पोर्ट्स चे सर्व अर्जित सोळसे आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केलाय. थेट पाडवलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्या 6. अर्जितच्या बॅट पर षटकार. 54 या आकड्यावरती धावसंख्या. या खेळाडूच्या नावावरती 6 चेंडू आणि 6 षटकार ठोकण्याचा कारनामा विक्रम या वर्षीच्या हंगामामध्ये नोंदवला गेला आणि तोच विक्रम पुन्हा एकदा नोंदवला जाईल का या स्पर्धेमध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. इथे चांगली बॅटिंग केली जाते. अर्जित सोळसे 6 मध्ये 24 धावा त्यांच्या बॅटमधून. दुसरं अर्धशतक पाहायला मिळणार का? याच निश्चितच आपण पाहिलं तर गोलंदाजांची अग्नी परीक्षा या मैदानावरती असणार आहे. कारण एक तर सिमेंटची खेळपट्टी, कॉन्क्रीट विकेट आणि त्याचबरोबर थोडंसं छोटं मैदान, फलंदाजांसाठी पोषक मैदान आणि या मैदानावरती अर्थाने गोलंदाजांची अग्निपरीक्षा. फुल टॉस पुन्हा एकदा खराब चेंडू. याही वेळेस समोरच्या दिशेने केलाय. थेट पाठवलाय. एफर्टलेस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. एफर्टलेस षटकार पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले अगदी आपण पाहिलं तर फुल टॉस केला. त्यानंतर समोरच्या दिशेने खेळला. फक्त आणि फक्त टाइम केला. इथे षटकार येत असताना पाहायला मिळालाय. 60 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. अर्जित सोळसेचा आपण विचार केला तर 7 चेंडू आतापर्यंत फेस केले आहेत. त्या 7 चेंडूपैकी 5 षटकार आणि 5 षटकारानेच त्या धावा बनवल्या गेल्यात. सिंगल डबल थांबवल्यात. लॉफ्ट केलाय. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने. आर 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 खतरनाक जबरदस्त स्ट्रोक. ओव्हर पिच बॉल यावेळेस आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने केलाय. डाऊन दी ग्राउंड फटका पाहायला मिळालाय. 6 धाव्यांची मोहर. 66 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 3 षटकार बॅक टू बॅकचे आलेत अर्जित सोळसेच्या बॅटमधून. या वर्षीच्या हंगामामध्ये चांगल्याच फॉर्मामध्ये आहे. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर ती चर्चा रंगत होती अर्जित सोळसेच्या नावाची. मात्र या वर्षीचा हंगाम या खेळाडूने गाजवलाय. जबरदस्त खेळ केलाय. ग्रामीण क्रिकेट असेल त्याचबरोबर लीग स्पर्धा असेल, खास करून शंभूराचे डे नाईटची स्पर्धा या खेळाडूने अक्षरशः गाजवली होती. असत फायटर संघाकडून असं आयकॉन खेळत असताना चांगला खेळ या खेळाडूने केला होता. हा चेंडू वळवलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला ऑफ कटर पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय.
66 या आकड्यावरती धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 66 धावा. राहुल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. ऑन साइडला यावेळेस टर्न केला जातोय, थेट पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. पृथ्वी जमदाडेचा हा वार चौकार. सत्तर या आकड्यावरती धावसंख्या 70 ऑन दी बोर्ड. लॉफ्ट केलाय, ऑन साइडला टर्न केलाय, यावेळेस देखील बिटवीन द गॅप 2 क्षेत्ररक्षकांच्या मधला गॅप शोधलाय. धावा मिळतात त्या 4. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. हा चेंडू आता पाठीमागे केलाय, यावेळेस देखील आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले. पाठीमागे केला, आतमध्ये आला विथ टर्न आणि त्याला थेट पाठवला कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याच एरियाला टार्गेट ठेवलंय, बीसी ठेवलंय त्याच एरियाला. मिड विकेट टू आपण पाहिलं तर लॉंग ऑन तो एरिया पूर्णपणे बीसी ठेवलाय. त्याच एरियामध्ये सातत्याने फटकेबाजी पाहायला मिळाले. गोलंदाजी देखील तशाच प्रकारची राहिली. फलंदाजाला आपण पाहिलं तर त्याच दिशेमध्ये फटके खेळण्यासाठी सातत्याने यावेळेस देखील आपण पाहिलं तर टॅप केलं जात आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन येत आहे. सिंगल आता कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या 75 या आकड्यावरती. यस, सुरुवातीच्या काही षटकामध्ये 15ची सरासरी, त्यानंतर ॲक्सिलेटरवरती पाय आणि आता 75 धावा 4.3 षटकामध्ये बनवल्या गेल्यात. निश्चितच जी सरासरी सुरुवातीच्या षटकामध्ये राखली होती त्या सरासरीपेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील स्विंग ॲडमिस, बॅट आणि बॉलचा आता संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आज मात्र आपण पाहिलं तर हरजित सोळसे मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त षटकार चौकार टोकण्यासाठी झालाय. कारण तीच आक्रमकता इथे पाहायला मिळते. 10 चेंडू केले, 36 धावा बनवल्यात आतापर्यंत. एकही धाव सिंगल किंवा डबलने आलेले नाहीये. यस, यावेळेस आता पहिली धाव आली आहे. समोरच्या दिशेने फटका केलाय. यावेळेस डीपरून प्रोटेक्शन रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. परतीचा प्रवास माघारी परतावा लागतंय. पृथ्वी जमदाडेचा केस संपलाय. धक्का क्रमांक 2 इथे बसतोय. पृथ्वी बॅक टू दी पवेलियन. पंच्याहत्तर या आकड्यावरती दुसरी विकेट. गोलातला बॉल, यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलं जातंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल आता मात्र कंप्लीट झाले आहे. दुसरीचा कॉल दिला, प्रयत्न झालाय. यस, निश्चितच आपण पाहिलं तर 2 धावा इथे पूर्णत्वास आल्यात. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 78 या आकड्यावरती. षटक क्रमांक 5 संपलाय. 78 धावा धाव फलक्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात 5 षटकांच्या अखेरीस 78 धावा. जिंकण्यासाठी 30 मध्ये 79 ची गरज असणार आहे. चिंचवड स्पोर्ट्स संघाला 30 मध्ये बनवायच्यात 79 धावा. चला, मला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. पावसाचं थोडंसं वातावरण झालंय. यस, थोडासा वेग घ्यायचा आहे. जितके सामने आपल्याला खेळता येतील तितके सामने आपल्याला खेळायचे आहेत. यस, त्याचबरोबर वटारचे अनिल सावंत सर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि समालोचनासाठी देखील शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अनिल सावंत सर.
यस, त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची अनाऊन्समेंट असणार आहे. पावसाचं सावट असल्यामुळे लाईव्ह सामना आता बंद राहणार आहे. सामना लाईव्ह नसणार आहे या इनिंगमध्ये, याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकामध्ये मोहन जमदाडेला आपण पाहतोय.